मालेगाव वोट जिहाद प्रकरणाचा आता एटीएस तपास करणारे मालेगावातील तरुणांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये जमा झालेले आहेत। ईडीने या प्रकरणामध्ये 13.5 कोटी रुपये जप्त केले असून आतापर्यंत नामको बँकेच्या अधिकाऱ्यांसह 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे। मालेगाव पोलीस आणि त्यानंतर ईडी आणि आता एटीएस या प्रकरणाचा तपास करणार आहेत। मालेगावमधून ही धक्कादायक बातमी सध्या समोर आलेली आहे। एटीएस कडनं या संपूर्ण घटनेचा सध्या तपास सुरू झालेला आहे। मालेगावातील तरुणांच्या खात्यावर हे कोट्यवधी पैसे जमा झालेले आहे आणि ईडीने या प्रकरणामध्ये 13.5 कोटी रुपये जप्त केलेले आहेत। पोलीस आणि ईडी नंतर आता एटीएस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे। आणि आता आणखीन एक मोठी बातमी समोर येतेय। मुख्यमंत्री फडणवीस राजनाथ सिंह यांच्या घरी पोहोचलेले आहेत। फडणवीस राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। राजनाथ सिंह यांच्या घरी ते पोहोचले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजनाथ सिंह यांच्या घरी दाखल झालेले आहेत। फडणवीस राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहे, त्यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले असून आता राजनाथ सिंह यांच्या घरी पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय।